वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे नेक्स्ट टॉपिक सेट रिलेशन अँड फंक्शन. तर यामध्ये तीन टॉपिक कव्हर केलेले. सेट सेट म्हणजे काय? तर सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स, थिंग्स, नंबर्स यांचं कलेक्शन याला काय म्हणायचं? सेट. ऑर्गनाइज्ड कलेक्शन, जसं डेज ऑफ ए वीक और नंबर्स फ्रॉम 1 to 5, 1 2 3 4 5. Order is not important in writing a set. Set लिहिताना ऑर्डर इम्पॉर्टंट नसते आणि रिपिटेशन ऑफ एलिमेंट इज नॉट अलाउड. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलेच आहे. मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग सेट. सेट लिहिण्याचे दोन मेथड आहेत. तर फर्स्ट आहे रोस्टर मेथड किंवा यालाच काय म्हणायचं? लिस्ट मेथड, ज्यामध्ये एलिमेंट्स आर लिस्टेड इन द कर्ली ब्रॅकेट्स. आणि ही मेथड कधी युजफुल असते? व्हेन सेट हॅज लेस नंबर ऑफ एलिमेंट्स. ओके. आणि सेकंड आहे सेट बिल्डर किंवा यालाच नाव आहे प्रॉपर्टी और सेट बिल्डर किंवा यालाच फॉर्म्युला मेथड असंही म्हणलं जातं. तर यामध्ये जनरल एलिमेंट लिहिलेला असतो त्या सेटचा आणि त्याची प्रॉपर्टी किंवा त्याचा फॉर्म्युला, जसं x² - 5x + 6 = 0 and x is a real number असं जर दिलं तर a is the set of x. आणि what is x? x या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट. मग त्याचे जे काही रूट येतील ते व्हॅल्यू असणार x च्या, म्हणजेच त्या a सेटचे एलिमेंट्स. तर याला म्हणायचं प्रॉपर्टी किंवा सेट बिल्डर फॉर्म आणि रोस्टर किंवा लिस्ट मेथड. आता ही मेथड कधी युजफुल असते? व्हेन सेट हॅज लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स. नंतर सबसेट. सबसेट म्हणजे काय? जर एका ए सेट मधले ऑल एलिमेंट्स त्या बी सेट मध्ये जर असतील, देन ए इज कॉल्ड सबसेट ऑफ बी. तर ए हा बी चा सबसेट असतो. ए इज सबसेट of B and B is called as superset of A. B ला बघायचं A चा superset. आणि हेच कसं डिनोट केलं जातं? तर B is superset of A असंही आपण डिनोट करू शकतो. आता यानंतर ऑपरेशन ऑन सेट. सेट वरती कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात? तर फर्स्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे काय? तर समजा युनिव्हर्सल सेट आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10, 10 पर्यंतच्या नॅचरल नंबरचा सेट. आणि ए सेट तुम्हाला दिला 1, 5 आणि 3. हे तीन एलिमेंट्स यामध्ये. सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू which are not in A is called A कॉम्प्लिमेंट. त्या A चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? त्याला A कॉम्प्लिमेंट किंवा A डॅश, A प्राइम असे रीड केलं जातं. तर इट इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू which are not in A. कोणकोणते येतील? 2, 4, 6, 7, 8, 9 and 10 हे सगळे एलिमेंट्स. तर 1, 5 आणि 3 सोडून बाकी सगळे एलिमेंट्स याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. जर आपण या ए कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट घेतला तर काय येईल? ओरिजिनल सेट येईल ए. तर ही त्याची प्रॉपर्टी आहे. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट घेतला 5 आणि 5 चा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर काय येणार? युनिव्हर्सल सेट. हे प्रॉपर्टीज त्याच्यात लक्षात ठेवा. नंतर सेकंड ऑपरेशन आहे युनियन ऑफ सेट. दोन सेटचं युनियन करायचं म्हणजे काय? तर कंबाइनिंग द एलिमेंट्स ऑफ, बघा आता सेट रिप्रेझेंट करण्यासाठी वेन डायग्राम्स युटिलाइज केले जातात. हा सेट आहे ए आणि हा उरलेला आउटसाइडचा रिजन याला काय म्हणायचं? ए कॉम्प्लिमेंट. आता युनियन ऑफ टू सेट. दोन सेटचे एलिमेंट ए आणि बी सेट यांची एलिमेंट्स कंबाइन करण्याची प्रोसिजर. Process of combining the elements of set A and set B is called as union of two set. All elements of A and B, whether it is lies in A or B or both,
याला म्हणायचं युनियन ऑफ टू सेट आणि हे डिनोट केलं जातं ए युनियन बी या पद्धतीने. जर समजा ए सेट मध्ये असेल 1 3 आणि बी सेट मध्ये असेल 1 2 3 तर काय होईल ए युनियन बी मध्ये काय असणार आहे दोघांचे एलिमेंट कंबाईन करायचे तर तेच 1 2 and 3 या पद्धतीने. तर ए चा बी हा किंवा अजून एखादा एक्स्ट्रा एलिमेंट आपण जर घेतला 4 तर 1 2 3 and 4 ही एलिमेंट्स असणार त्या ए युनियन बी मध्ये. याला म्हणायचं ए युनियन बी. तर ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. आपण सेट युनियन इज कॉम्युटेटिव्ह आहे. ए युनियन बी युनियन सी तिघांचं युनियन असेल तर कोणतेही दोघांचं युनियन घेऊन तिसऱ्या बरोबर युनियन आपण घेऊ शकतो. याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. ए युनियन फाय ए मध्ये एम्प्टी सेटचे एलिमेंटचं मिक्सिंग केलं तर एच राहील. याला नाव आहे आयडेंटिटी लॉ. ए युनियन ए एचं ए बरोबरच मिक्सिंग केलं तर एचीच व्हॅल्यू राहील. याला म्हणायचं आयडेंटिटी लॉ. ए आणि ए कॉम्प्लिमेंट यांची एलिमेंटचं युनियन घेतलं तर काय मिळणार तुम्हाला युनिव्हर्सल सेट. तर ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू. आणि युनिव्हर्सल सेट आणि ए ची एलिमेंट जर मिक्स केले काय येतील युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट्स. जर ए हा सबसेट असेल बी चा देन ए युनियन बी इज इक्वल टू बी व्हॅल्यू येते. ओके. तर ए चे ऑल एलिमेंट्स बी मध्ये आणि दोघांचं युनियन घेतलं तर बी ची व्हॅल्यू येईल. तर ए हा सेट ए युनियन बी चा सबसेट असतो आणि बी सेट सुद्धा सबसेट असतो ए युनियन बी चा. ओके. आता याच्यातच एक प्रॉपर सबसेट हा एक कन्सेप्ट सांगायचा आहे. प्रॉपर सबसेट म्हणजे काय. जर ए सेट मधले 1 3 समजा ए सेट मध्ये आणि बी मध्ये 2 3 1 आणि 4 हे एलिमेंट्स आहेत. जर ए सेट मधले ऑल एलिमेंट्स बी सेट मध्ये असतील and B contain at least one element कमीत कमी एक तरी एलिमेंट बी मध्ये पाहिजे which is not in A then A is called proper subset of B. जर A मध्ये असणारे सगळे एलिमेंट बी मध्ये असतीलच पण असा एखादा तरी एलिमेंट बी मध्ये एक्स्ट्रा असेल की जो कमीत कमी एक तरी एलिमेंट एक्स्ट्रा असेल की जो A मध्ये नाही तर त्याला काय म्हणायचं A is proper subset of B. ओके. आता यानंतर आहे पुढचं ऑपरेशन या सेट वरती परफॉर्म केलं जाणार इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता सेटचं इंटरसेक्शन म्हणजे काय टेकिंग कॉमन एलिमेंट फ्रॉम बोथ द सेट्स. हा ए सेट हा बी सेट हा युनिव्हर्सल सेट आहे. हे जे सेंटरचे मधले जे एलिमेंट्स असतील ते कुठं असणार तर ए सेट मध्ये पण आणि बी सेट मध्ये. याला म्हणायचं ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन इन्व्हर्टेड कॅपिटल यू लेटर याला वापरलं जातं. The intersection taking common element from both the sets A and B and operation आणि union is the OR operation. याच्याही प्रॉपर्टीज दिल्यात. A intersection B is equal to B intersection A कॉम्युटेटिव्ह आहे. तीन सेटचे इंटरसेक्शन असेल तर कुठल्याही दोघांचं इंटरसेक्शन घेऊन थर्ड बरोबर इंटरसेक्शन घेऊ शकतो. असोसिएटिव्ह आहे. A is A intersection A complement A आणि त्याचा A कॉम्प्लिमेंट यांचं इंटरसेक्शन घेतलं तर फाय एम्प्टी सेट येईल. एकही एलिमेंट यांच्यात कॉमन येणार नाही. ए इंटरसेक्शन ए जर बी चा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू काय येणार तर ए चे कॉमन एलिमेंट्स ए चे एलिमेंट बी मध्ये आहेत आणि दोघांमध्ये कॉमन असणारे एलिमेंट्स मध्ये ए चे एलिमेंट्स. तर ए इंटरसेक्शन बी हा सबसेट असतो ए चा आणि ए इंटरसेक्शन बी इज आल्सो सबसेट ऑफ बी सेट. ओके. ए चं इंटरसेक्शन आपण युनिव्हर्सल सेट बरोबर घेतलं तर काय येणार ए. ए चे इंटरसेक्शन एम्प्टी सेट फाय बरोबर घेतलं तर फाय व्हॅल्यू येते. एकही एलिमेंट कॉमन येणार नाही. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज दोन दिले. तर फर्स्ट दिलाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ युनियन. ए युनियन साइन बाहेर असेल
बी इंटरसेक्शन सी आणि आतमध्ये इंटरसेक्शन, तर याचीच व्हॅल्यू येते ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. आणि सेकंड आहे बाहेर जर इंटरसेक्शन आणि आतमध्ये युनियन साइन असेल याची व्हॅल्यू ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. तर यांनाच म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज ऑफ युनियन अँड इंटरसेक्शन. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉज ए युनियन बी कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, किंवा ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. ते युनियन असेल तर राईट साईडला इंटरसेक्शन, इंटरसेक्शन असेल राईट साईडला युनियन. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, आणि ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. इंटरसेक्शन असेल राईट साईडला युनियन, लेफ्ट साईडला युनियन असेल राईट साईडला इंटरसेक्शन. दीज आर डी मॉर्गन्स लॉज. त्यानंतर डिसजॉइंट सेट्स. जर दोन सेटमध्ये एकही इलेमेंट कॉमन नसेल, सेपरेट जर सेट असतील ए आणि बी, ए इंटरसेक्शन बी इज हाय, देन द सेट्स आर कॉल्ड डिसजॉइंट सेट. यांना म्हणायचं डिसजॉइंट सेट्स. नंतर डिफरन्स ऑफ सेट्स, दोन सेट मधला डिफरन्स. बघा आता डिफरन्स ए सेट आणि हा बी सेट हा युनिव्हर्सल सेट. समजा ए सेट आहे 1 3 4 आणि बी सेट आहे 2 3 5 आणि युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 4 5, सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 5. आता ए डिफरन्स बी कसं डिनोट केलं जातं? ए मायनस बी किंवा सबट्रॅक्शन साइन मध्ये ए डिफरन्स बी या पद्धतीने ते रीड करायचं. तर डिफरन्स ऑफ सेट म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन ए. ज्यावेळेस ए डिफरन्स बी फाइंड करायचं तर ए मधल्या अशा सगळ्या एलिमेंटचा सेट विच आर नॉट इन बी, जे बी मध्ये नाही. बघा आता ए मध्ये 1 3 आणि 4 आहेत, पण यातला बघितलं तर 3 दोघांमध्ये आहे, पण 1 आणि 4 जे फक्त ए मध्ये बी मध्ये नाही. तर ए डिफरन्स बी काय येणार? ए मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचा सेट जे बी मध्ये नाही. सो इट इज 1 4. ओके. नंतर बी डिफरन्स ए काय येणार? तर सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन बी विच आर नॉट इन ए. आता 2 जर बघितला 3 दोघांमध्ये आहे, पण 2 आणि 5 जे आहेत ते बी मध्येच आहेत, ए मध्ये नाही. So 2 and 5 बी डिफरन्स ए. या पद्धतीने आपला हा जो जर मी हेच एलिमेंट्स या सेट मध्ये दाखवायचे असतील तर बघा काय काय 1 3 आणि 4. 3 दोघांमध्ये कॉमन आहे, 1 आणि 4 मी इकडे दाखवले. बी मध्ये 2 5 आणि 3 दोघांमधला कॉमन. बघा आता चेक करा, इकडचा हा जो रिजन आहे हे एलिमेंट्स फक्त कोणामध्ये प्रेझेंट असणार? ए मध्येच. दे आर नॉट इन बी. तर या रिजनला काय म्हणायचं? ए डिफरन्स बी. आणि इकडचे जे एलिमेंट्स आहेत दे आर प्रेझेंट ओनली इन बी, नॉट इन ए. तर याला काय म्हणायचं? बी डिफरन्स ए. आणि सेंटरचा जो रिजन आहे याला म्हणायचं ए इंटरसेक्शन बी. आता मला सांगा, या तिघांचं आपण जर युनियन घेतलं किंवा ऍडिशन केले तर काय येईल? तो ए युनियन बी ची व्हॅल्यू. सो ए युनियन बी इज इक्वल टू ए डिफरन्स बी प्लस ए इंटरसेक्शन बी प्लस बी डिफरन्स ए. ओके. आता हाच ए डिफरन्स बी जर फाइंड करायचा असेल, ए डिफरन्स बी, त्याचे अजून कोणकोणते फॉर्म्युले ते आपण बघणार आहे. तर ए डिफरन्स बी यालाच मी असं लिहू शकतो, हा टोटल आहे ए, यातून काय करायचं? ए इंटरसेक्शन बी मायनस ए मायनस ए इंटरसेक्शन बी असेही आपण याला लिहू शकतो. आणि बी डिफरन्स ए
याला कसं लिहिता येईल बी यातून ए इंटरसेक्शन बी मायनस करायचं मायनस ए इंटरसेक्शन बी तर याला म्हणायचं पी डिफरन्स ऑफ ए ओके त्यानंतर खाली दिलेलं आहे फॉर्म्युले दिलेले आहेत याचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी आता ज्यावेळेस ए चे एलिमेंट काउंट केले त्यावेळेस हा सेंटरचा रिजन ऑलरेडी कव्हर झाला प्लस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ बी आपण घेतो त्यावेळेस परत हा सेंटरचा रिजन दुसऱ्यांदा आला मग काय केलं पाहिजे डबल झाला तो दोन्ही ठिकाणी ऍड झाला मग एकदा मायनस केला पाहिजे सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी यातून मायनस करायचं तर हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी ओके त्यालाच आपण असंही फाइंड करू शकतो जर हे दोन डिस्जॉइंट सेट असतील सेपरेट तर एकही एलिमेंट याच्यात कॉमन नाही ए इंटरसेक्शन बी इज 5 and number of element 0 so it is equal to na plus nb if a intersection b is 5 or the sets are disjoint त्यानंतर त्याच्याच खाली दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रॉपर्टी ए इंटरसेक्शन बी हा जो इकडचा रिजन आहे याला आपण असंही म्हणू शकतो ए आणि बी चा कॉम्प्लिमेंट यांचं इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आणि यालाही आपण असं म्हणू शकतो बी चे इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट बरोबर बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट या फॉर्म मध्ये याला लिहिलं जातं मग ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आणि ए इंटरसेक्शन बी यांची ऍडिशन म्हणजे कोण असणार ए तर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत नंतर नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए डिफरन्स बी बी डिफरन्स ए एंड ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी तीन सेट्सचे युनियन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी युनियन सी आता हे व्यवस्थित लक्ष द्या समजा तीन सेट असतील ए बी आणि सी हा युनिव्हर्सल सेट या तिघांच्या युनियनचे नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए नंबर ऑफ एलिमेंट ऑफ बी नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सी ए ची एलिमेंट्स आपण घेतले त्यावेळेस हे तिन्ही रिजन ऑलरेडी कव्हर झालेले आहेत परत काय करतोय बी ची एलिमेंट्स आपण ऍड केले त्यावेळेस हा रिजन परत दुसऱ्यांदा आला हा रिजन पण काउंट झालाय हा रिजन पण दुसऱ्यांदा आलेला ओके नंतर सी ची एलिमेंट्स आपण ऍड केले तर त्यावेळेस हा रिजन परत डबल हा रिजन दोनदा झाला हा सेंटरचा रिजन तीन वेळा ऍड झालेला आहे मग हे डबल झालेले रिजन आता हा जो रिजन आहे याला काय म्हणायचं ए इंटरसेक्शन बी याला म्हणायचं बी इंटरसेक्शन सी आणि याला ए इंटरसेक्शन सी मग हे डबल झालेले रिजन मायनस केले पाहिजे मायनस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी मायनस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन सी ओके आता ज्या वेळेस आपण हा रिजन ए इंटरसेक्शन बी बी इंटरसेक्शन सी ए इंटरसेक्शन सी मायनस करतो तर एकदा हा रिजन मायनस झाला दुसऱ्यांदा परत हा रिजन बी इंटरसेक्शन सी मायनस करताना परत हा रिजन मायनस झाला आणि ए इंटरसेक्शन सी सबट्रॅक्ट करताना परत हा रिजन मायनस झाला म्हणजे तीनदा ऍड झाला होता तीनदा सबट्रॅक्ट झाला मग काउंटिंग मध्ये आला पाहिजे परत काय करायचं प्लस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी तर हा फॉर्म्युला आहे तीन सेटच्या युनियनचे नंबर ऑफ एलिमेंट्स फाइंड करण्यासाठी त्यानंतर दिलंय पॉवर सेट सेट ऑफ ऑल सबसेट्स त्या सेटच्या सगळ्या सबसेट्सचा सेट तर याला काय म्हणायचं पॉवर सेट फॉर एक्झाम्पल ए सेट जर असेल पॉवर सेट सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ गिवन सेट आता हा ए सेट याचे जेवढे सबसेट असतील यांचा सेट याला म्हणायचं पॉवर सेट तर पॉवर सेट ऑफ ए पी ए किंवा त्याला रो ए असंही म्हणलं जातं या पद्धतीने डिनोट केलं जातं इट इज इक्वल टू इट इज द सेट तो सेट आहे सगळे सबसेट्सचा सेट याचे काय काय सबसेट होतील एम्प्टी सेट सबसेट असणार नंतर सिंगलटन सेट 1 2 हे त्याचे
सबसेट आणि नंतर 1 2 एव्हरी सेट इज द सबसेट ऑफ इटसेल्फ. या सगळ्या सबसेट्सचा सेट याला म्हणायचं पॉवर सेट. आता जर एन ए मध्ये 2 एलिमेंट्स असतील, पॉवर सेट ऑफ ए याचे नंबर ऑफ एलिमेंट्स असतात नंबर ऑफ एलिमेंट इन ए याचा स्क्वेअर 2 raised to number of elements in A. तर काय होईल 2 raised to 2 4 एलिमेंट आले त्या पॉवर सेट मध्ये. ओके. यानंतर आहे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट. कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय, दोन सेटचा. तर ए समजा 1 2 आणि बी सेट दिलाय ए आणि बी. तर ए कार्टेशियन प्रोडक्ट बी ए इंटू बी मल्टिप्लाय साइन याला वापरलं जातं इज द सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर्स ए बी. तर ए कार्टेशियन प्रोडक्ट बी हा आहे ए बी अशा ऑल ऑर्डर्ड पेअर्सचा सेट. तर यातला ए म्हणजेच कुठून घ्यायचा, तर ए बिलॉंग्स टू सेट ए अँड बी बिलॉंग्स टू सेट बी. अशा सगळ्या ऑर्डर्ड पेअर्सचा सेट याला म्हणायचं ए कार्टेशियन प्रोडक्ट बी. मग आता काय होईल, इज मी एक्स आणि वाय जर घेतले ए आणि बी चा कार्टेशियन प्रोडक्ट, तर फर्स्ट एलिमेंट ए मधले सेकंड एलिमेंट बी मधले एक्स ची ए ची व्हॅल्यू मी 1 घेतला 1 x 1 y. नंतर सेकंड एलिमेंट 2x 2 y ऑल एलिमेंट्स याचं कॉम्बिनेशन. या पद्धतीने 4 ऑर्डर्ड पेअर्स मिळाले. बघा नंबर ऑफ एलिमेंट इन ए किती होते 2, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी होते 2. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए कार्टेशियन प्रोडक्ट बी कसे काढायचे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटू नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. 2 इंटू 2 4 हे झाले नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए कार्टेशियन प्रोडक्ट बी. हे जर बी कार्टेशियन प्रोडक्ट ए जर फाइंड करायचं असेल तर काय होईल, आधी कोणाचे एलिमेंट येणार बी चे. तर तेच येईल x1 x2 y1 and y2 या पद्धतीने. तर ए कार्टेशियन प्रोडक्ट बी इज नॉट इक्वल टू बी कार्टेशियन प्रोडक्ट ए. तर कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट इज नॉन कॉम्युटेटिव्ह. लक्षात ठेवा. यानंतर आहे ऑर्डर्ड ट्रिपलेट. त्याच सेट बरोबर 3 वेळा कार्टेशियन प्रोडक्ट याला म्हणायचं ऑर्डर्ड ट्रिपलेट. ए कार्टेशियन प्रोडक्ट ए इज कॉल्ड ऑर्डर्ड ट्रिपलेट. समजा ए सेट असेल 1 आणि 2, तर काय होईल ऑर्डर्ड ट्रिपलेट, 1 1 1 1 1 2 1 1 1 2 1. One two two, then 2 1 1 2 1 2, then 2 2 1 and 2 2 2. हे तीन ऑर्डर ट्रिपलेट मधले एलिमेंट्स. या पद्धतीने त्याच सेट बरोबर 3 वेळा कार्टेशियन प्रोडक्ट. इट इज कॉल्ड ऑर्डर ट्रिपलेट. याची एलिमेंट्स किती असणार, नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटू नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटू नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए 2 इंटू 2 इंटू 2. सो इट इज 8. ओके. आता रिलेशन म्हणजे काय, व्हॉट इज रिलेशन. ए सेट आणि बी सेट यांचा आपण कार्टेशियन प्रोडक्ट जर घेतला, ए इज 1 2 अँड बी इज x y, तर ए कार्टेशियन प्रोडक्ट बी काय येतो 1x 1y 2x 2y. ऑल ऑर्डर्ड पेअर्स यामध्ये येतात. मग याच ए कार्टेशियन प्रोडक्ट बी चा एनी सबसेट ऑफ ए कार्टेशियन प्रोडक्ट बी इज कॉल्ड रिलेशन. याला म्हणायचं रिलेशन ऑफ सेट ए अँड बी. आणि हेच डिनोट केलं जातं कॅपिटल आर ने.
capital R is the relation from set A to set B. या पद्धतीने डिनोट केलं जातं. मग याचा कोणताही एक सबसेट समजा तुम्ही घेतला 1y आणि 2x, तर हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे रिलेशन. रिलेशन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये शो केलं जातं. तर रिलेशन बाय ऑर्डर्ड पेअर्स, रिलेशन बाय एरो डायग्राम, हा ए सेट, हा बी सेट, याच्यात 1 2 याच्यात x आणि y एलिमेंट आहेत. तर या रिलेशन मध्ये 1 चं y बरोबर 2 चं x बरोबर रिलेशन आहे. तर हेच ऑर्डर्ड पेअर. तिसरी आहे फॉर्म्युला मेथड आणि चौथा आहे टॅब्युलर फॉर्म, टेबल मध्ये व्हॅल्यूज दाखवलेल्या असतात. अशा डिफरंट मेथड्स आहेत रिलेशन शो करण्याचे. आता फंक्शन म्हणजे काय? या रिलेशनचे डिफरंट टाइप्स आहेत. एम्प्टी रिलेशन, जर यामध्ये एकही एलिमेंट नसेल इट इज कॉल्ड एम्प्टी रिलेशन. आता याच रिलेशन नंतर फंक्शन. फंक्शन कसं म्हणायचं? व्हॉट इज फंक्शन? इफ एव्हरी एलिमेंट ऑफ, इफ जर आर हे रिलेशन ए सेटचं बी सेट बरोबर आहे आणि जर हे जे रिलेशन आहे हे जर 1 1 असेल, म्हणजे एव्हरी एलिमेंट ऑफ ए हॅज इमेज इन, हा फर्स्ट जो सेट असतो याला म्हणायचं डोमेन. आणि ज्याच्या बरोबर रिलेशन आहे फर्स्ट एलिमेंट्स इन द रिलेशन, सेट ऑफ ऑल फर्स्ट एलिमेंट्स इन द रिलेशन, याला म्हणायचं त्याचा डोमेन. तर या रिलेशनचा डोमेन काय झाला 1 आणि 2 आणि रेंज काय या रिलेशनची, ज्यांच्या बरोबर रिलेशन आहे x आणि y बरोबर रिलेशन आहे, ही त्याची रेंज. तर सेकंड जो सेट असतो याला म्हणायचं कोडोमेन सेट. ओके. आणि ज्यांच्या बरोबर रिलेशन आहे त्यांचा सेट, याला म्हणायचं त्याची रेंज. मग आता फंक्शन म्हणजे काय? इफ एव्हरी एलिमेंट ऑफ रिलेशन हॅज one and only one image in the codomain set, unique images in the codomain set, then it is called function. The every element, domain मधल्या प्रत्येक elements has unique image in the codomain set. एकट्याच एलिमेंट्स बरोबर त्याचं रिलेशन असेल प्रत्येक एलिमेंटच्या डोमेन मध्ये, then it is called function. त्या फंक्शनचे वेगवेगळे डिफरंट टाइप्स आहेत. वन फंक्शन, वन एलिमेंट रिलेटेड टू वन एलिमेंट ऑफ कोडोमेन, इट इज कॉल्ड वन फंक्शन. इफ वन फंक्शन डोमेन आणि कोडोमेन मध्ये 1 2 x आणि y बरोबर रिलेशन, तर वन एलिमेंट हॅज वन इमेज इन द codomain. Every element has image. It is a function, and function denoted by small letters f, g, h यांनी दाखवलं जातं. हेच कसं रीड करायचं? f is the function from set A to set B. तर हेच आहे 1x 1y and 2x. वन फंक्शन. दुसरं आहे onto फंक्शन आणि into function म्हणजे काय? If range of a function is subset of codomain set, then it is called, जर range ही सबसेट असेल कोडोमेन सेटचा, तर याला म्हणायचं into function. म्हणजेच डोमेन मधल्या ऑल एलिमेंट्स कोडोमेन मधल्या समजा फक्त x बरोबरच रिलेशन आहे, तर रेंज काय याच फंक्शनची x, तर x बरोबरच याचं रिलेशन आहे, y बरोबर नाही. प्रत्येक एलिमेंटचं रिलेशन आहे आणि एकट्याच एलिमेंट बरोबर आहे. सो इट इज 1 1. आणि यालाच इनटू फंक्शन म्हणायचं, कारण रेंज इज द सबसेट ऑफ कोडोमेन सेट B. आणि जर रेंज आणि कोडोमेन सेट सेम जर असतील, रेंज इज इक्वल टू कोडोमेन सेट, then it is called onto function. This is onto function, 1 1 onto, and this is 1 1 into function. ओके. त्यानंतर अजून फंक्शनचे बरेच टाइप्स दिलेले आहेत. असाइनमेंट मध्ये बरीचशी थेअरी तुम्हाला दिलेली आहे. कॉन्स्टंट फंक्शन, ज्या फंक्शनची व्हॅल्यू
ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, x ची तुम्ही काही व्हॅल्यू टाका, फंक्शनची व्हॅल्यू बदलत नाही, याला म्हणायचं कॉन्स्टंट फंक्शन. नंतर आयडेंटिटी फंक्शन, fx इज इक्वल टू x, या टाईपचं फंक्शन, जी व्हॅल्यू आपण टाकणार तेच त्याच्या आउटपुटला आपल्याला मिळतं, याला म्हणायचं आयडेंटिटी फंक्शन. वन फंक्शन, one element of domain has one and only one image in the codomain set. It is called one. Onto range of a function is equal to codomain set. Into range is subset of codomain set. नंतर even function, f of minus x is equal to plus fx, या टाईपचं फंक्शन. जसं cos of minus x ची व्हॅल्यू आहे plus cos x, sec of minus x ची plus sec x, they are even function. आणि जर f of minus x is equal to minus fx येत असेल, म्हणजेच sin of minus x ची व्हॅल्यू जशी येते minus sin x, tan of minus x minus tan x are all odd functions. Polynomial function, higher power of x या फॉर्म मध्ये असणार x raised to 5 plus 3x square plus 2x minus 1, अशा टाईपचे फंक्शन, इट इज कॉल्ड पॉलिनॉमियल फंक्शन. Rational function, ratio of two function, fx upon gx, यांचा ratio, it is called rational function where denominator is not equal to 0. Then modulus function, modulus या साइन ज्याच्यात युटिलाइज केलेलं असतं, fx is equal to modulus of x plus 1, it is modulus function. नंतर signum function, आता बघा ज्या फंक्शनची fx is equal to 1 if x is greater than 1 greater than 0, fx is equal to 0 when x is 0, and fx is equal to minus 1 when x is less than 0. या टाईपचं फंक्शन, म्हणजे याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर याची +1 व्हॅल्यू येते, x ची व्हॅल्यू 0 असताना फंक्शनची व्हॅल्यू 0, आणि x ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असताना या फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, x ची व्हॅल्यू -1 पेक्षा लेस असताना याची पॉझिटिव्ह, यालाच स्टेप फंक्शन असे म्हणलं जातं. तर हेच आहे सिग्नम फंक्शन. नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन, ज्या फंक्शन मध्ये fx इज इक्वल टू e raised to x या टाईपचं, इट इज कॉल्ड एक्सपोनेन्शियल फंक्शन. Logarithmic function, function in the form fx is equal to log x to the base a, log of x, log x square, अशा टाईपचे फंक्शन यांना म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन. ऑपरेशन ऑन फंक्शन, आता दोन फंक्शनची आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑल ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. तर त्याच्याच प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं फंक्शनला, कॉन्स्टंट ॲज इट इज इनटू फंक्शन ही व्हॅल्यू राहते. आता याच्यात पुढे आहे कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? दोन फंक्शनचं कंपोजिट. समजा ए सेट, बी सेट आणि हा सी सेट. ए सेटचं बी सेट बरोबर एफ हे फंक्शन आहे आणि बी सेटचं सी सेट बरोबर हे जी फंक्शन आहे. जर एफ हे फंक्शन ए सेटचं बी सेट बरोबर आणि जी फंक्शन बी सेटचं सी सेट बरोबर असणार तर ए चं सुद्धा सी बरोबर काहीतरी रिलेशन किंवा फंक्शन असेल आणि तेच फंक्शन म्हणजे काय तर एफ आणि जी या दोन फंक्शनचं कंपोजिट. म्हणजेच ए चं सी बरोबर डायरेक्ट आपल्याला फंक्शन मिळतं आणि ते फंक्शन कसं काढायचं तर या जी आणि एफ आणि जी यांचं कंपोजिट. जी कंपोजिट एफ, जी चं एफ बरोबर कंपोजिट घेतलं तर ए चं सी बरोबर असणारं फंक्शन मिळतं. इज द फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट सी. यालाच असं डिनोट करू शकतो जी मध्ये fx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इज द फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट सी. याला जी कंपोजिट fx किंवा जी ऑफ fx या पद्धतीने डिनोट केलं जातं. याला म्हणायचं त्याचं कंपोजिट फंक्शन. ओके. आता यानंतर आहे इनव्हर्स फंक्शन. आता याचं एखादं एक्झाम्पल आपण बघू. समजा f हे फंक्शन a सेटचं b सेट बरोबर ते आहे x स्क्वेअर आणि g हे फंक्शन b सेटचं c सेट बरोबर ते आहे 2x.
तर काय होईल जी कंपोजिट एफ म्हणजेच जी मध्ये कोणाची व्हॅल्यू टाकायची एफ एक्स. आता ही जी कंपोजिट एफ कोणाच्या कोणाबरोबर असणार तर ए च सी बरोबर. तर जी मध्ये एफ एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मी साईडला लिहितो जी एक्स. तर जी एक्स काय आहे 2x. तर याचे जिथे जिथे x आहे तिथे एफ एक्स ची व्हॅल्यू टाकली काय होईल 2 ऑफ एफ एक्स. तर 2 आणि एफ एक्स ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर. सो इट इज 2x स्क्वेअर. तर जी कंपोजिट एफ हे फंक्शन मिळालं ए सेटचं सी बरोबर 2x स्क्वेअर. ओके. आता बघा इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय. जर एफ हे फंक्शन ए सेटचं बी सेट बरोबर हे जर 1 1 and onto function असेल. 1 1 function is also called as surjective and onto function is called as injective. सर्जेक्टिव्ह आणि इंजेक्टिव्ह फंक्शन असे याला म्हणलं जातं. हे जर 1 1 आणि onto फंक्शन जर असेल आणि G is function from set B to set A is also 1 1 and onto function. And these two functions are such that f चं g बरोबर कंपोजिट घेतलं किंवा g चं f बरोबर कंपोजिट घेतलं तर दोघांची व्हॅल्यू काय येते x. याला काय म्हणायचं आयडेंटिटी फंक्शन. जर येत असेल then f and g are called inverse of each other. तर f हे g चं इन्व्हर्स असतं आणि g हे सुद्धा f चं इन्व्हर्स. मग f चं इन्व्हर्स याला कसं लिहायचं f इन्व्हर्स इज इक्वल टू g आणि g चं इन्व्हर्स याला आपण g इन्व्हर्स इज इक्वल टू f. या पद्धतीने तर a सेटचं b सेट बरोबर f फंक्शन आहे तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन म्हणजेच काय येणार b चं a बरोबर. तर इथे लक्षात ठेवा f फंक्शनचा डोमेन ऑफ f इज इक्वल टू काय असणार f इन्व्हर्स ची रेंज ऑफ f इन्व्हर्स आणि रेंज ऑफ f इज इक्वल टू f ची रेंज म्हणजे काय असणार f इन्व्हर्स चा डोमेन इज इक्वल टू डोमेन ऑफ f इन्व्हर्स. या पद्धतीने तर आपण यालाच म्हणायचं इन्व्हर्स फंक्शन. तर लक्षात ठेवा समजा y इज इक्वल टू fx असं फंक्शन जर दिलेलं असेल तर याचंच इन्व्हर्स फंक्शन x इज इक्वल टू f इन्व्हर्स ऑफ y. f इकडे गेला f इन्व्हर्स y या फॉर्म मध्ये असणार y इक्वल टू fx फंक्शन ऑफ x and x इज इक्वल टू f इन्व्हर्स y इज इट्स इन्व्हर्स फंक्शन. ते कसं फाइंड करायचं ते आपण न्यूमेरिकल मध्ये डिस्कस करणारच आहे. ओके. याच्या व्यतिरिक्तही अजून तुम्ही थेरोटिकल बोर्ड मध्ये आपण बघितलेले थेरी जी आहे व्यवस्थित रीड करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये याच्यावर बेस असणारे न्यूमेरिकल्स बघणार आहे. ओके. मी तुम्हाला असाइनमेंट पाठवतच आहे तर यातले जेवढे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा. थँक्यू.